नमस्कार. कधीकधी असे काही सिद्धांत समोर येतात जे आपल्या इतिहासाकडे बघण्याच्या पद्धतीलाच मुळापासून हलवून टाकतात. आज आपण अशाच एका सिद्धांताचा मागोवा घेणार आहोत. चला सुरुवात करूया एका मोठ्या दाव्याने. एका स्रोतानुसार आयसिस ही चक्क अमेरिकेनेच तयार केली आहे. हा दावाच खूप मोठा आहे नाही का? पण यामागे एक खूप मोठी गुंतागुंतीची थिअरी आहे. चला ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ह्या सिद्धांताची सुरुवात कुठे होते माहितीये? मध्य पूर्वेत नाही, तर इराकमधल्या एका तुरुंगात, अबू घरीब. सुरुवातीला काय सांगण्यात आलं की हे फक्त काही सैनिक होते जी नियंत्रणाबाहेर गेले होते. त्यांना शिक्षाही झाली. पण नंतर हळूहळू एक वेगळंच चित्र समोर आलं. कळालं की हा तर चक्क CIA एक कार्यक्रम होता ज्याला नाव दिलं गेलं एन्हान्स्ड इंटेरोगेशन. बरं, मग या कार्यक्रमाचं ध्येय काय होतं? अधिकृतपणे सांगितलं गेलं की दहशतवाद्यांना मानसिकरित्या मोडून त्यांना निष्क्रिय नागरिक बनवायचं होतं. पण हा प्रयोग फसला असं त्यांचं म्हणणं. पण ज्या स्रोतावर आपण चर्चा करतोय त्याचं म्हणणं मात्र अगदी उलट आहे. त्यांच्या मते प्रयोग फसला नाही तर यशस्वी झाला. कारण ध्येय दहशतवाद्यांना निष्क्रिय करणं नव्हतंच, तर सामान्य नागरिकांना प्रोग्रॅम करून त्यांना कट्टर दहशतवादी बनवणं होतं. म्हणजे विचार करा, या स्रोतानुसार अबू गरीबच्या त्या अत्याचारांनी दहशतवाद थांबवला नाही, उलट एका नव्या अधिक कट्टर अशा आयसिससारख्या डेथ कल्टला जन्म दिला. आणि गंमत म्हणजे यातले अनेक लढवय्ये हे अमेरिकेच्याच तुरुंगात कट्टर बनले होते. किती मोठा विरोधाभास आहे हा. आणि या संघटनेचं नाव ISS. हे नाव कुठून आलं? स्रोताच्या मते हा काही योगायोग नाहीये. ISS हे एका प्राचीन इजिप्शियन देवीचं नाव आहे जिने ओसायरस देवतेला वाचवलं होतं. आता या आधुनिक दहशतवादी संघटनेचा आणि एका प्राचीन देवीचा काय संबंध असू शकतो? इथेच तर खरी कहाणी सुरू होते. या सगळ्याचा संबंध जोडण्यासाठी आपल्याला थोडं मानसशास्त्राकडे वळावं लागेल. कारण या सिद्धांताचा मूळ आधारच तिथे आहे. स्रोतानुसार खरी सत्ता मिळवण्यासाठी एका खास मानसिक क्षमतेची गरज असते. आपल्याला शाळेत काय शिकवतात? चांगला नेता म्हणजे शहाणा, जबाबदार, सहानुभूती असलेला, बरोबर? पण या स्रोताचं म्हणणं आहे की हे सगळं पुस्तकी ज्ञान आहे. प्रत्यक्षात सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी याच्या अगदी विरुद्ध गुणांची गरज असते. म्हणजे अप्रत्याशितपणा, सहानुभूतीचा पूर्ण अभाव आणि टोकाचा स्वार्थ. आता हे सगळे गुण एका शब्दात कसे बसवायचे? तर स्रोतानुसार तो शब्द आहे डिसोसिएशन. ही एक अशी मानसिक प्रक्रिया आहे जिथे माणसाचं मन त्याच्या शरीरापासून वेगळं होतं. त्याला असं वाटायला लागतं की तो स्वतःच्याच आयुष्याकडे एका त्रयस्थ व्यक्तीसारखा बघतोय. आणि हे डिसोसिएशन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ज्याला आपण मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतो तेच आहे, असं या स्रोताचं मत आहे. विचार करा, सत्तेच्या खेळात जिथे सतत वेगवेगळे मुखवटे घालावे लागतात, तिथे एकापेक्षा जास्त व्यक्तिमत्व असणं हे किती मोठं शस्त्र ठरू शकतं. आता गंमत अशी आहे की ही एकापेक्षा जास्त व्यक्तिमत्व तयार करण्याची पद्धत काही आजची नाहीये. स्रोताच्या मते याचा आराखडा हजारो वर्षांपूर्वी इजिप्तमध्येच तयार झाला होता. इजिप्तमधल्या ज्या पौराणिक कथा आपण ऐकतो त्या फक्त गोष्टी नव्हत्या. स्रोताच्या मते त्या अक्षरशः स्क्रिप्ट्स होत्या. फेरोच्या म्हणजे राजाच्या मनाला प्रोग्रॅम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रिप्ट्स. आणि हे काम कोण करायचं? तर तिथले धर्मगुरू, वेगवेगळ्या विधींच्या माध्यमातून. उदाहरणार्थ, रादेव, जो रोज अराजकतेच्या सर्पाला मारतो, हे व्यक्तिमत्व म्हणजे एक सद्गुणी नायक. मग ओसायरिस, ज्याला फसवून मारलं जातं, ते म्हणजे एक निष्क्रिय बळी. आणि हॉरस, जो आपल्या काकाविरुद्ध सूड घेतो, ते म्हणजे एक सूड घेणारं व्यक्तिमत्व. अशी वेगवेगळी व्यक्तिमत्व गरजेनुसार फेरोच्या मनात स्थापित केली जायची. आणि हे व्हायचं कसं? तर याचे काही टप्पे होते. पहिला टप्पा आघात. फेरोला अत्यंत क्लेशदायक विधींमधून नेलं जायचं, जसं की त्याला शवपेटीत बंद करणं. या तीव्र आघातामुळे त्याचं मन दुभंगायचं, ज्याला आपण डिसोसिएशन म्हणतो. आणि मग आयसिस देवीची भूमिका करणारी पुजारीण त्याला सांत्वना द्यायची, ज्यामुळे तो पूर्णपणे तिच्या नियंत्रणात यायचा. नंतर विशिष्ट सुगंध किंवा शब्दांसारखे ट्रिगर वापरून त्याच्यातलं हवं ते व्यक्तिमत्व जागं केलं जायचं. बरं, आता या प्राचीन इजिप्शियन स्क्रिप्टचा आणि अबू गरीबच्या तुरुंगाचा संबंध काय? चला आता हा दुवा जोडून पाहूया. अबू जुबायदा नावाच्या एका कैद्याने त्याच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल जे सांगितलं ते ऐका. जबरदस्तीने खाऊ घालणं, गळा दाबणं, शवपेटीत ठेवणं, वॉटरबोर्डिंग म्हणजे बुडवणं,
आणि लैंगिक अपमान. आता ह्या पद्धती ऐकून काही आठवतंय का? हे आपण आधी कुठे पाहिलं आहे? स्रोताचं म्हणणं आहे की ही तीच कथा आहे. 5,000 वर्षांपूर्वी जे फॅरोसोबत केलं गेलं, ही ती स्क्रिप्ट आहे, फक्त पात्र आणि जागा बदलली आहे. तर ह्या सिद्धांतानुसार या प्रोग्रॅमिंगचा प्रवास कसा झाला? 3,000 वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये एका फेरोला प्रोग्रॅम केलं जायचं. मग 1950-60च्या दशकात CIAने MK अल्ट्रा नावाचा प्रयोग केला, जिथे सामान्य नागरिकांवर ब्रेन वॉशिंगचे प्रयोग झाले. मग 2000च्या दशकात अबू गरीबमध्ये प्रोग्रॅम करता येतील असे दहशतवादी तयार केले गेले. आणि आज स्रोताचा दावा आहे की ह्याच पद्धती आता खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्या समाजावर वापरल्या जात आहेत. याचा अर्थ MK अल्ट्राचे प्रयोग कधी थांबलेच नाहीत. त्याचे परिणाम फक्त गुप्त न राहता मानसशास्त्र, मीडिया आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात पसरले, असा या स्रोताचा आरोप आहे. जे एकेकाळी गुप्त होतं ते आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर ही स्क्रिप्ट आजही वापरली जात असेल तर आज तिला कोण नियंत्रित करतंय? आणि इथेच या सिद्धांताचा सर्वात मोठा दावा येतो. एकेकाळी फक्त एका व्यक्तीला म्हणजे फेरोला नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आता प्रत्येकावर वापरल्या जात आहेत. अर्थात एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचे आहे. हे सगळं मांडणारा स्रोत स्वतःच म्हणतो की हे सर्व अनुमान आहे, हे खरं आहे याचा माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. त्यामुळे यावर शंका घेणं, प्रश्न विचारणं खूप महत्त्वाचं आहे. तर हा स्रोत एक सिद्धांत आपल्यासमोर ठेवतो. तो खरा आहे की खोटा हा भाग वेगळा, पण तो आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतो. आपलं वास्तव नक्की कशामुळे प्रभावित होतं आणि त्यामागे खरंच कोणती स्क्रिप्ट असू शकते?